नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। बारामतीत नणंद भाऊजाईच्या लढतीनंतर आता काका पुतण्यामध्ये लढत। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे। योगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या। गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। योगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर। शरद पवार आणि योगेंद्र पवार यांचा बारामतीतील पक्ष कार्यालयात जनता दरबार। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामुळेच मी खासदार झालो। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। सोनावणेंनी दोघांचे आभार मानले। शंकराच्या पिंडीवर दुधाऐवजी पाणी कुणी घातलं असेल? संजय मंडलिकांच्या पराभवानंतर त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिकांची पोस्ट चर्चेत। मुश्रीफ आणि घाटगे गटाकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद अतुल सावेंना द्या। भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांची मागणी। तर पालकमंत्री पदाची संधी मिळाली तर काम करायला आवडेल, अतुल सावे यांची प्रतिक्रिया। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आणखी एक ट्विस्ट। अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांची निवडणुकीतून माघार। आणखी एका डमी उमेदवाराची माघार। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस। जरांगेंची प्रकृती खालावली। वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। आमदार शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन सुपूर्द केलं पाठिंब्याचं पत्र। अमरावतीत खासदार बळवंत वानखेडेंच्या अभिनंदनाचे बॅनर फाडल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून 7 जणांना अटक। ठाण्यात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरी पाचपकाडी विधानसभेच्या मनसे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांच्याकडून लावण्यात आले बॅनर। सोलापुरात महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन। सोलापूर तालुक्यातील कासेगावचे ग्रामस्थ आक्रमक। गावाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळं ठोकलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक। शेतकऱ्यांसह आमदारांचा विद्युत कार्यालयावर मोर्चा। अभियंत्याला जाब विचारत तात्काळ दखल घेण्याची मागणी। नागपूरच्या हिटंडन प्रकरणाला वेगळं वळण। 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनंच दिली होती सासऱ्याची सुपारी। आरोपी सुनेसह 3 जण अटकेत। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज। तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। बीडच्या कोथळा गावातील नदी दुथडी भरून वाहू लागली। 2 दिवसांपासून रिमझिम पावसामुळे गावाचा संपर्क तुटला। पावसामुळे शेतकरी सुखावला। पहिल्याच पावसात प्रवाहित। ओसंडून वाहणारा धबधबा बघण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी। लातूर जिल्ह्यातील निलवाड गावात मुसळधार पाऊस। शेतीत आणि रस्त्यांवर पाणी साचलं। ओढ्या नाल्यांना पूर आल्याने रस्ते ठप्प। गावांचा संपर्कही तुटला। इगतपुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। गावातील अनेक घरांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लातूर जिल्ह्यात घरणी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला। पाण्याच्या प्रवाहामुळे नदीवरील पर्यायी पूल खचला। नागरिकांची तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू। पुणे विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसात जूनच्या सरासरीपेक्षा जादा पाऊस। आतापर्यंत पुणे विभागात 50% पाऊस। पुणे शहरात 10 दिवसात मुसळधार पाऊस। पावसामुळे 230 झाडं कोसळली। शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलं। अग्निशमन दलाची माहिती। बीडच्या अंबेजोगाईसह काही भागात दमदार पावसाची हजेरी। मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह। जालना जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। परतूर शहरातील मलंगशाह चौक ते जामा मस्जिद चौक परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी। नागरिकांची उडाली तारांबळ। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अकोल्यात दिवसभरात जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा इशारा। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद। पावसामुळे धरण प्रशासनाकडून पर्यटकांना सूचना। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा येवती तलाव ओव्हरफ्लो। 4 दिवसांपासूनच्या दमदार पावसामुळे तलाव भरलं। पंढरपूर, मोहोळ, माढ्यासह 100 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला। सांगली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। तासगाव तालुक्यातील अग्रणी नदीत तुडुंब भरली। दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे बोर्डी नदीला पूर। नदीवरील सुरक्षा कठडे वाहून गेले।
धाराशिवच्या बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल, तर प्रशासनाने साफसफाईचं नियोजन न केल्यामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीतील मिरज तालुक्यात काम सुरू असलेला पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. मिरजहून मालगावचा संपर्क तुटला. निर्माणाधीन पूल वाहून गेल्यानं स्थानिकांना त्रास. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 14% पाणीसाठा शिल्लक. मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई. शहरातही तीव्र पाणी टंचाईची शक्यता. लातूर जिल्ह्यात पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पूर. तावरजा नदी दुथडी भरून वाहते. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगाळ धरणात 0% पाणीसाठा. धरणातील पाणी पातळी खालावल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बलकवडी धरणाची पाणी पातळी खालावली. पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील शिवकालीन, गोकर्णेश्वर आणि धुरेश्वर मंदिर पाण्याबाहेर. छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धाड. जिल्हाधिकाऱ्यांकडून बियाणं, रासायनिक खतांबाबत तपासणी. खरीप हंगामाची पेरणी होईपर्यंत दक्षता घेण्याच्या सूचना. लातूरमध्ये बनावट खतांच्या गोडाऊनवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापा. चाकूरच्या 2 गोडाऊनवर कारवाई करत 260 पोती जप्त. नांदेडच्या अर्धापूरमध्ये अत्यल्प पावसावर हळद लागवडीला सुरुवात. नांदेड जिल्ह्यात सरासरी 9.90 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेड जिल्ह्यातील बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण सुरू. सोयाबीनला सरासरी 4,400 रुपये प्रति क्विंटलचा दर. राज्यभरात पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ. किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीचे दर 40 रुपयांवर. भंडारा जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ. कांद्याचा दर प्रति किलो 40 रुपयांवर. ग्राहकांना महागाईचा फटका. पंढरपूरमध्ये विसाव्यासाठी भक्तांसाठी नव्याने मंडप उभारला. अत्याधुनिक पद्धतीने मंडपाची उभारणी. भाविकांची ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण होणार. लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मूर्तिकार रत्नाकर कांबळेंच्या उपस्थितीत पाद्यपूजन संपन्न. रत्नागिरीत खेड नगर परिषदेकडून आपत्कालीन स्थिती रोखण्यासाठी विशेष नियोजन. शहरात पूरजन्य 12 ठिकाणांची नोंद. 4 विशेष पथकं तैनात. वर्ध्यात पोलिसांकडून दारूसाठ्यासह कार जप्त. एकूण 12,89,000चा मुद्देमाल जप्त. सावंगी पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल. वाशिम शहरातील गवाणकर नगर परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची गैरसोय. संतप्त महिलांकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन.